खरं म्हणजे एका अभंगाने करायला हरकत नाही। आई माझा देव, आई माझा गुरु, आई कल्पतरू, आई माझी, गर्भात तुझिया वाढलो निवांत, भासली ना भ्रांत कशाचीच, थोर उपकार आई जन्म दिले, सोने माझ्या झाले जीवनाचे, कसं फेडू सांग तुझे उपकार, जीवना आकार तूच दिले, धन्य पुंडलिक केली सेवा खरी, पांडुरंग हरी पाहत असे। म्हणजे स्त्रीला, आईला अर्थात स्त्रीला पांडुरंगाचा दर्जा या अभंगातून दिलेला आहे। अध्यक्ष महोदय, पौराणिक काळातही ऐतिहासिक काळातही स्त्रियांचं काम पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आणि तेवढ्याच आदरानं घेतलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आज आधुनिक युगात देखील तेच चित्र सर्व ठिकाणी दिसतं आणि आपण कोणत्याही संकट आलं की आपली आई किंवा घरातली महिला ही ढाल बनून लढते, हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे। महाराणी येसूबाईचा त्याग आपण पाहिलेला आहे। राजमाता जिजाऊंचा देखील स्वराज्याबद्दल असणारी त्यांची कल्पना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेलं मार्गदर्शन आपण पाहिलंय। महाराणी सईबाई राणीसाहेब असतील, महाराणी येसूबाई राणीसाहेब असतील किंवा ताराराणी राणीसाहेब असतील, दीपाबाई बांदल असतील, या सगळ्यांचं शौर्य कर्तबगारी ही आपण सगळ्यांनी बघितलेली आहे। अहिल्याबाई होळकर यांना तर पराक्रमाच्या बाबतीत आणि त्यांनी केलेल्या प्रशासनाच्या बाबतीत आपण त्यांना विसरू शकत नाही। इंदोर संस्थानच्या मल्हारराव होळकरांना जसं आपण कर्तबगार पुरुष म्हणून त्यांच्या घराण्यात ओळखतो, त्याच पद्धतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आपण ओळखतो। अध्यक्ष महोदय, पतीच्या निधनानंतर त्यांना राज्य सांभाळण्याची जबाबदारी आली आणि त्यावेळी पुण्याच्या पेशव्यांनी आता कोणी कर्तबगार माणूस नाहीये म्हणून इंदोरचं राज्य तो भाग आपल्या ताब्यात यावा या मनसुबा रचला आणि रघुनाथराव पेशवे यांनी इंदोरकडे जायचं ठरवलं। त्यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी एक पत्र त्यांना पाठवलं। खाली त्यात त्यांनी असं सांगितलं, आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात, आमच्याकडील फितुरास गाठले, मला दुबळी समजलात की खुळी, दुःखात बुडाले त्यास अधिक दुःखात बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू, आता आपली गाठ रणांगणातच पडेल, माझ्याबरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल, मी हरले तर कीर्ती करून जाईन, पण आपण हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, म्हणून लढाईच्या भरीस न पडाल तर बरे, मी अबला आहे असे समजू नका, मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशव्यांनाही भारी पडेल, वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही। एवढी पराक्रम हा अहिल्यादेवी होळकरांच्या अंगात होता आणि कमकुवत स्त्री आहे ही भूमिका त्यांनी आयुष्यात कधी स्वीकारली नाही। अध्यक्ष महोदय, आज काय परिस्थिती आहे? आज महाराष्ट्रामध्ये महिलांच्या विरोधी अत्याचार वाढलेत, महिला असुरक्षित झाल्यात। मुंबई पोलिसांची आकडेवारी आहे, गेल्या वर्षी बलात्काराचे 1050 गुन्हे नोंद झाले, 983 त्यातले गुन्हे अल्पवयीन मुलींशी आहेत। त्याच काळात 1231 अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची नोंद देखील पोलीस दप्तरी झालेली आहे। गुन्ह्यांचं सर्वाधिक प्रमाण हे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचं दिसतंय आणि त्याचबरोबर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत 2397 महिला तरुणींनी विनयभंगाची तक्रार केलेली आहे आणि 2300 तुलनेत हे गुन्हे वाढलेले दिसत आहेत। कालच जोगेश्वरी येथे एका 12 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला। समाज म्हणून आपण कुठे चाललोय? औरंगाबादला एका महिलेला चाकूने पुढून पाढून पूर्ण तिला कापण्याचं काम केलं, तिला स्टिचेस घालायला 20,000 रुपयाचा दोरा लागला, असं मला एक सन्माननीय सदस्य कालच सांगत होते। अध्यक्ष महोदय, आपण केंद्रीय मंत्री आपल्या खडसेताई ज्या आहेत त्यांच्या मुलीची काही टवाळक्यांनी छेडछाणी केली। एक केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांना संरक्षण मिळण्यास आपण असमर्थ जातोय
आणि समाजात कोणी कुणावरही काही करतोय आणि महिला असुरक्षित आहेत, हे फार अध्यक्ष महोदय फार गंभीर आहे असं मला वाटतं. राजरोष हे सगळं चाललंय आणि म्हणून राज्य कसं आलेलं आहे, काय चाललंय, कोण राज्याचा प्रभाव यांच्यावर करतात. एक चांगली गोष्ट आहे की 1500 रुपये महिलांना दिलेत. 1500 रुपये गरीब घरातल्या महिलेला फार महत्वाचे आहेत. 1500 रुपयावर तिचा एक महिना जाऊ शकतो. नवऱ्याने पैसे दिले न दिले तरी 1500 रुपयाचा आधार सरकारने दिला, हे चांगलं आहे. आता ती संख्या ज्यांना जेवढ्या दिलं त्यांना देऊन गेलं. आता एकदा दिलं की विषय संपला. त्यांची संख्या कमी करायच्या प्रयत्नात करू नका. आज महिला दिनाच्या दिवशी महिला मंत्री हे जाहीर करावं की एकही महाराष्ट्रात काय ते क्रायटेरिया लावून महिलांची नावं कमी करणार नाहीत, हे त्यांनी जाहीर केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे महिलांना बरोबरीचा दर्जा देण्याचा प्रयत्न अनेकांनी केला, पण या महाराष्ट्रात आदरणीय पवार साहेबांनी पहिल्यांदा 30% आरक्षण दिलं, मग राजीव गांधींनी 33% केलं आणि आज 50% करतानाही त्यांनी पवार साहेबांनीच पुढाकार घेतला. आमचं त्यावेळी राज्य होतं त्यावेळी. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय एक वेगळ्या प्रकारे महिलांना राज्यकारभारात संधी देण्याचं काम हे महाराष्ट्रानं पुढाकार घेऊन केलेलं आहे. माझी अध्यक्ष महोदय फार वेळ घेण्याची इच्छा नाही, पण अध्यक्ष महोदय जे गुन्हे चाललेले आहेत महिलांच्यावर, महिला घाबरलेल्या परिस्थितीत अनेक ठिकाणी वावरत आहेत आणि वेगवेगळ्या शिवशाही बसमध्ये परवा एक प्रकार झाला पुण्यात, अश्लील चाळे करून विनयभंग मुलींचा केल्याचं स्त्रीमध्ये आमच्या भागात आमच्या जिल्ह्यात एक प्रकरण घडलं. अनेक अशा गोष्टी आहेत. अगदी पर्वती मतदारसंघातली गुन्हेगारी वाढली आहे, ताई आता इथं नाही आहेत आणि त्याच्यासाठी माझ्याकडे एक निवेदन आहे. अध्यक्ष महोदय, आज 3 वर्षात अध्यक्ष महोदय 15,000हून अधिक बालविवाह झाले आहेत महाराष्ट्रात. 19 ते 21 या सालात 15,253 बालविवाह झालेत. अध्यक्ष महोदय, हे चित्र जर बघितलं तर फार अवघड आहे. आज महाराष्ट्र स्टेट क्राईम अगेन्स्ट वुमन या यादीचं बघितलं तर अध्यक्ष महोदय रेप केसेस 17 ते 23चा डेटा आहे. 4,000, 5,000, 6,000, 7,000, 7,500 ही संख्या वाढते आहेत. रेप विथ मर्डर संख्या वाढतच गेली आहे. 17, 23, 22, 20, 23, 30. अध्यक्ष म्हणजे डावरी डेथ या हुंडाबळी 169 23 साली होते. अबेटमेंट टू सुसाइड ऑफ वुमन 799 केसेस 23 साली झाल्या. क्रुएलिटी बाय हजबंड ऑन हिज रिलेटिव्ह ऑर हिज रिलेटिव्ह 11,226 23 सालचा आकडा आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष म्हणजे समाजात महिलांना त्याज्य ठरवणं, महिलांचा अपमान करणं, महिलांच्या अबलांचा च्यावर अन्याय करणं ही टेंडन्सी लोकांच्या जास्त वाढली आहे. महिला मुलींवरच्या लैंगिक अत्याचाराची प्रकरणं ही देखील वाढलेली आहेत. जवळपास 22 जानेवारी 22 ते डिसेंबर 22 18 वर्षावरील महिला 414 आणि 18 खालील पॉक्सो ऍक्ट 2012 965 मुली. 23 साली पण 157 251 बेपत्ता मुलींची महिलांची आणि मुलींची संख्या. अध्यक्ष महोदय, अपहरण झालं हे आकडेवारी आहे. 1900 मुली एका वर्षात अपहरण झालं. 18 वर्षावरील हरवलेल्या 6,500 मिळाल्या, त्यातल्या बऱ्याचशा काही. पण अध्यक्ष महोदय, मुलींना पळवून नेणं, मुलींना बळजबरी करून घेणं हे तर रजिस्टर झालेल्या केसेस आहेत. पण समाजात असे लोक आहेत की मुलीला घेऊन गेले आणि परत दुसऱ्या 2 दिवसांनी आणून सोडली तर घरातले काही बोलत नाहीत, गप्प बसून तो अन्याय सहन करतात. आणि म्हणून समाजाची मानसिकता बदलणं हे आपल्या पुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. राज्य कोणाचं हे फार महत्वाचं नाही, पण हे खाली काय चाललेलं आहे. आता जानेवारी 22 ते मला वाटतं हे पुण्याचा अहवाल आहे. 22 साली 1805 मुली मिसिंग महिला होत्या, त्यातल्या 1317 मिळाल्या. 23 साली जानेवारी टू मे 845 मिसिंग महिला आणि मिळून आल्या 496, म्हणजे उरलेल्या मिसिंग केसेसच आहेत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे सरकारला की सरकारने महिला दिन आहे, चर्चा चांगली चालली आहे, आकडेवारी आणि हे तर मला वाटतं सन्माननीय मंत्री महोदयांच्याकडे असेल. माझी विनंती आहे की थोडंसं गांभीर्यानं घ्या. प्रकरण हाताबाहेर जायला लागलेलं आहे.
सरकारच्या कायद्यांचा आणि पोलिसांची भीती लोकांना वाटेना झाली आहे आणि म्हणून काहीतरी कडक आता आमचं सरकार होतं त्यावेळी शक्ती कायदा एक तयार केला. शक्ती कायदा दिल्लीला पाठवला, राष्ट्रपतींनी तो मान्य नाही केला, डिले झाला, उशीर झाला, मग काही कारण असतील त्यांची आम्हाला माहित नाही. पण असा कायदा शक्ती कायद्याचे आणा, त्याच्यात थोड्या दुरुस्त्या करा आणि तोच कायदा आणा. पण अध्यक्ष महोदय, महिलांना संरक्षण देणं, आता सायबर क्राईम, मगाशी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं सायबर क्राईमच्या बाबतीत. सायबर क्राईम मध्ये मंत्री महोदय मुलींना मेसेज टाकणं, मुलींना वेगळे फोटो पाठवणं, मुलींना वेगळ्या पद्धतीनं खुणावणं, मुलींना मेसेज करणं, त्या स्त्रिया मान्य करत नसतानाही त्यांच्यावर बळजबरीने या गोष्टी पाठवणं आणि आपण फार फार तर काय ते बोलतात आणि लगेच त्याला सोडतात. हा, NCI. म्हणून महिला मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की महिलांची फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, ते काय व्हॉट्सअपवर महिलांची छेडछाड करणं, महिलांच्या बद्दल कमेंट्स, आता इथं सभागृहात बसणाऱ्या लोकप्रतिनिधींनी काही स्टेटमेंट केलं तर खाली किती घाणेरडे कमेंट्स वेगळ्या लोकांचे येतात. म्हणजे कुणी माणूस कोणावरही काही बोलायला लागलाय. आणि म्हणून मंत्री महोदय, माझी कळकळीची विनंती, आज नका उत्तर देऊ, तुम्ही विशेष एक अर्धा तासाची चर्चा पुढच्या आठवड्यात ठेवा, पण तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही काय करणार, कोणत्या प्रकारचा कायदा येणार. हे NC मान्य करणं बरोबरच नाही. मुनगंटीवार साहेब म्हणतात ते, एखाद्याने असा गुन्हा केला, समजा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला तुमच्याबद्दल घाण शब्द वापरले, तुमच्या चारित्र्यावर, कुठल्याही महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे टाकले, कुठलाही प्रूफ नसताना, तर त्या व्यक्तीला किमान वर्षभर तरी आत जायला पाहिजे. कायद्यात दुरुस्त्या करा. कोणी कोणालाही घाबरत नाही. म्हणजे आपल्या सभागृहातल्या कुणी कुठल्याही तिकडच्या बाजूने काय केलं की इकडच्या बाजूने बिलो द बेल्ट कमेंट्स करायचे, इकडच्या बाजूने काय केलं की तिकडच्यानी बिलो द बेल्ट कमेंट करायचे. हा उद्योग काही लोकांचा आहे, व्हॉट्सअपचा एक व्यवसायच निघालेला आहे की काय असं वाटतं. आणि म्हणून सायबर क्राईम मध्ये महिलांना संरक्षण, सुरक्षितता देणं, किमान महिलांच्या बद्दल आणि त्यांच्या कॅरेक्टर बद्दल असॅसिनेशन होणार नाही याची काळजी महिला मंत्री म्हणून आपण घ्यावी, अशी माझी कळकळीची विनंती आहे. महिला दिनात आपण नेहमीच भाषणात म्हणतो की महिला, स्त्री आणि पुरुष समानता आहे, परंतु महिलांच्या सिच्युएशनचा गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या देखील समाजात जास्त आहे. आणि म्हणून कायद्याने महिलांना 100% सुरक्षितता होईल हे बघण्याचं काम मंत्री महोदय तुम्ही महिला मंत्री म्हणून केलं पाहिजे. तुम्ही हे काम केलं तर तुमचं इतिहासात नाव लिहिलं जाईल आणि कायमचं तुमचा इथं हे माझ्या हातात नाहीये, त्यामुळे मी काही फार बोलू शकत नाही त्याच्यावर. ते त्यांचं मंत्रिपद कायम राहावं अशी शुभेच्छा देऊ शकतो मी. पण मला असं वाटतंय की तुम्ही हे काम करावं, ही संधी आहे. आणि महिलांच्यावर कुणीही छेडछाड करणं, मुलींच्या म्हणजे आता त्या आपल्या मंत्री महोदय खडसेताईंच्या मुलींची छेडछाड केली तर आत गेलेला माणूस वर्षभर बाहेर आला नाही पाहिजे. त्यामुळं काहीतरी कडक उपाययोजना आपण कराव्यात अशी माझी विनंती. ते जर केलं तरच या महिला दिनाच्या शुभेच्छा महाराष्ट्रातल्या आपल्या लाडक्या बहिणींना पोचतील. आणि शेवटची मागणी मगाशी केली ती, एकाही लाडक्या बहिणीचं अनुदान बंद करायचं नाही. लाडक्या बहिणींना रस्त्यावर येण्याची परिस्थिती निर्माण करायची नाही. त्यांना मोर्चे काढून तुम्ही निवडणुकीपुरतं त्यांना वापरलं आणि नंतर दगा दिला, असं तुम्ही दिलेला नाही दगा, पण तसा प्लॅन जर असेल तर बजेटकडे बघून महिलांची संख्या या 1500च्या अनुदानाची कमी होणार नाही हे बघण्याचं काम पुढचे 2 दिवस अविरत करा. सोमवारी बजेट मांडताना कुठलाही घोटाळा होणार नाही आणि लाडक्या बहिणींचे 50,000 कोटी रुपयाची पूर्ण प्रोव्हिजन पहिल्याच दिवशी दिसेल हे बघा. 10,000 कोटीची प्रोव्हिजन होईल आणि मग पुरवणी मागण्यात बघू म्हणून सांगतील आणि नंतर तोपर्यंत महिलांची नावं कमी झाली की 50,000 कोटीचा खर्च 40,000 आणि 30,000 कोटीवर येईल. त्यामुळे त्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या वतीनं मी तुम्हाला अधिकार देतो मंत्रिमंडळात लढण्याचा, एवढीच शुभेच्छा या निमित्ताने देतो. पुन्हा एकदा महिलांचा
साठी ही चर्चा ठेवलेली आहे आणि महिलांच्यासाठी जे जे करता येईल ते या सुसंस्कृत महाराष्ट्रात आपण करायचा प्रयत्न करूया एवढंच सांगतो आणि 2